काय रंग सुरेख आलाय ना आपल्या भाजीला. आहा. 2 पोळ्या तर आज जास्तच जाणार. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवलात तर. गावरान पद्धतीने झणझणीत अशी शेवग्याची रस्सा भाजी. एकदा जर खाल्लात तर बाहेरच्या हॉटेलची चव विसरून जाल, पण नॉनव्हेज पण विसरून जाल. इतकी टेस्ट तयार होते अशी भाजी. तुम्ही पण चॅनलवर आणि पण सबस्क्राईब केलं नसेल तर मग दाबा पटकन सबस्क्राईबचं बटन अशात नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, 2 कट्ट करून त्यावरचे अशा शिरा काढून घेतलेले आहेत. एक छोटा कांदा लांबडा चिरून घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं खडे मसाले आणि झणझणीत आणि गावरान पद्धतीने म्हणल्यावर तर मसाला इथे फूल तर आलंच ना. इथं फूल पण घेतलेलं आहे मी. चला आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशात नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर गॅस लावून घेते. गॅसवर ठेवून देते पातेल्यात. पातेल्यात पाणी टाकून दिलेलं आहे मी थोडं. आणखीन 2 यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी टाकून दिलेलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये टाकून ते आपण कट करून घेतलेल्या शेंगा यामध्ये. नंतर प्लेट झाकून घेते यावर आणि शेंगा शिजवून घेते. आता इथे आपल्या शेंगा पण शिजून तयार झालेल्या आहेत. आता मी यांना खाली काढून घेते. इथे शेंगा पण अशा आपल्या शिजलेल्या आहेत. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. तर शेंगा शिजत आहेत आपल्या तोपर्यंत आपण घेऊ बनवून मसाला. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवून दिलेला आहे. त्यामध्ये टाकून देते थोडंसं तेल. तेल टाकल्याच्या नंतर त्यावर टाकून देते फूल. अगोदर फूल भाजून घेते मी. इथं खडे मसाले पण भाजलेले आहेत, हे मी काढून घेते आणि सुकं खोबरं पण. नंतर यावर टाकून देते चिरून घेतलेला आपण कांदा यावर. हे पण असा खरपूस होईल तर भाजून घ्यायचा. तांबूस रंग येईपर्यंत कांद्याला आपल्या. इथे कांदा भाजून तयार झालेला आहे. आता कांदा थोडा साईडला काढून घेते. नंतर भाजून घेते 2 चमच पांढरे तीळ. छोट्या चमच आहेत बरं काय पांढरे तीळ, हे पण भाजून घेते. पांढरे तीळ पण भाजून आहेत. आता गॅस करून घेते बंद आणि हे काढून घेते. इथे मसाले आता थंड करून घेते. मसाले झालेले आहेत इथे थंड. आता घेते मी प्लेट. मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले काढून घेते. मसाले काढून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकून देते अर्धा चमच जिरे आणि मिक्सरला फिरवून घेते. ही तर असा मसाला बनवून पण तयार झालेला आहे आपला. मी यामध्ये 2 चमच फक्त पाणी टाकलेलं आहे. मोहरी तुडलेली आहे त्यामध्ये टाकून देते अर्धा चमच जिरे. जिरे पण फुललेले आहेत. नंतर त्यामध्ये टाकून देते आपण करून घेतलेला असा काळा मसाला यामध्ये टाकून देते. आता तेलामध्ये परतून घ्यायचा हा काळा मसाला पण. कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत. नंतर मी इथे घेतले 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आलं ठेचून घेतलेलं ते पण यामध्ये टाकून देते आणि मिक्स करून घेते. नंतर त्यामध्ये टाकू देते थोडासा गरम मसाला.
नंतर टाकून देते चटणी, नंतर त्यामध्ये टाकून देते अर्धा चमच कांदा लसूण मसाला, मिक्स करून घेते। परत याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे आपले चटणी मसाले। इथे मसाले परतलेले आहेत। आता त्यामध्ये आता टाकून देते आपण उकडून घेतलेल्या शेंगा यामध्ये, नंतर परत यामध्ये थोडंसं पाणी टाकून देते। नंतर याची एक उकळी काढून घ्यायची। मीठ आपण अगोदर टाकलं होतं शेंगा शिजावे, त्यामुळे मी यामध्ये मीठ टाकलेलं नाही। जर टाकलं तर नंतर आपली भाजी खरटच होऊन जाईल, त्यामुळे आता एक उकळी काढून घ्यायची कमी गॅसवरच। इथे अशी खळखळून एक उकळी काढून तयार झालेली आहे। गॅस करून घेतलेला आहे मी बंद। आता यावर टाकून येते बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर।